नमस्कार मंडळी, आजची माझी रेसिपी आहे मासवडी। मासवडी ही डिश पुणे महाराष्ट्र ह्या साईडला जास्त, खेड मंचर नाशिक ह्या साईडला बनवतात। तर चला बघूया मासवडीसाठी काय काय साहित्य लागतंय। कांदा, हे शेंगदाणे, सफेद तीळ, मिरची पावडर, हळद, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर, मीठ। हे सगळं आता पहिले हे सगळं भाजून घेऊया आणि मग सुरुवात करूया। ही मासवडीचं मी सारण पहिलंच भाजून घेतले। ह्याला खूप जास्त टाइम लागतोय, व्हिडिओ मोठा होईल म्हणून हे सगळं कांदा, खोबरं, शेंगदाणे हे सगळं भाजून हे करून घेतलं, मिक्स करून। शेंगदाण्याचं कूट, हावरीचं, सफेद तीळ हे सगळं भाजून बारीक करून घेतले। हे आता आपण त्याची आमटी बनवायची ना। आमटीला काय काय साहित्य, आता हे मासवडीचं सारण तयार झालंय। आता आपण कटाची आमटी बनवूया। चला तर मग बघूया आमटीसाठी काय काय साहित्य लागतंय। आमटीला पण हाच मसाला लागतोय, हेच लागतंय। हे ते वाटून घ्यायचं सगळं, हे कांदा खोबरं सगळं भाजून वाटून घेतलंय मी। कढई ठेवली, मी तेल गरम करायला ठेवलंय। ही ते कडाची आमटी बनवण्यासाठी हे मी वाटून घेतलंय वाटण। त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आणखीन शेंगदाणे, चण्याची डाळ हे सगळं ह्याच्यात वाटून घेतलंय मी। आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया। आपलं तेल गरम झालंय, ह्याच्यात जिरा फोडणीला दिलंय आणि कढीपत्ता। आता ह्याच्यात कांदा लसूण मसाला थोडा तेलातच फ्राय करायचा। थोडीशी हळद घालूया, धना पावडर घालूया 1 चमचा, थोडासा आणखीन घालूया। लाल तिखट घालूया 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालूया। मसाल्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे हे असा मसाला ह्याच्यात भाजला की आपल्याला चांगली तरी येते आमटीवर। गरम मसाला थोडासा टाकायचा, छान सुगंध सुटलाय। आता ह्याच्यात हे आपण वाटण घालायचं, चांगलं फ्राय करून घ्यायचं वाटण। हा मसाला सगळा फ्राय होऊ द्यायचा चांगला, तोपर्यंत आपण मासवडीचं ते हे सार। आता आपण मासवडी बनवण्यासाठी बेसन आपल्याला हाटून घ्यायचे, चांगलं शिजवून घ्यायचे बेसन। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली मी। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि तेलामध्ये आता हे लसूण, हिरवी मिरची आणि जिरं टाकायचं, ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं। हळद घालूया आपण तेलात थोडी, आणि हे वाटलेलं मिरची हे टाकू सारण, लसूण, मिरची आणि जिरं। चांगलं छान परतून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं। आता हे त्यात पाणी घालायचं। पाण्याला चांगला आदन येईपर्यंत, पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे ठेवायचं, पाणी उकळू द्यायचं। आता हे आपलं गरम व्हायला लागले, थोडं उकळी यायला लागलं, ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यात बेसन घालायचं। आता चांगलं ह्याला उकळी येऊ द्यायची। आपलं हे आता पाणी चांगलं उकळलंय, ह्याच्यात आपण बेसन घालायला चालू करूया। आता आपण ह्याच्यात बेसन घालूया, गॅस कमी केलाय, असं वरूनच चाळणीनं घालायचं आणि ह्याला हलवत राहायचं सारखं बेसनाला। त्याच्यात नाही तर गाठी बनतात।
हलवत राहायचं सारखं बेसन. गॅस कमी करायचा. असं एकदम हलवून घेतलं म्हणजे अशा पद्धतीने बेसन असं एकदम हलवत राहायचं आणि वरून चाळतच सोडायचं. चाळत अशा पद्धतीचं घट्ट एकदम शिजवून घ्यायचं. बेसन असं घट्ट होऊन घ्यायचं. हाताला चिटकलं पाहिजे. असं पाणी लावून आहे ना असं हाताला चिटकलं का बघ. आपण हाताला पाणी लावून बघायचं हाताला चिटकतं का. मग बघा हे चिटकलं नाही हाताला ना. हे आपलं तयार झालंय हाटायचं बेसन आता मासवडीचं. अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं चांगलं. आता हे आपण हे आपलं वाटण सगळं चांगलं भाजून घेतलं. ह्याच्यात आता थोडं पाणी घातलं. ही आमटी आपली अशी तयार झाली. आता ह्या आमटीला चांगला कड येईपर्यंत आता आपण वड्या थापून घेऊया. वड्या आमटी इकडे आपली उकळायला ठेवूया तोपर्यंत. अशा प्रकारची आमटी बनवायची. आता हे आपलं हे बेसन हाटून तयार झाले. आता आपण वड्या बनवायला घेऊया. वड्या थापायला आपण आता पोळपाट घेतलाय. त्याच्यावर एक असं छान मेन कागदाची पिशवी स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याच्यावर आपण वड्या थापायच्या. पाणी लावायचं हाताला थोडंसं आणि अशा वड्या थापून घ्यायच्या. अशा टाईप थापून घ्यायचं. एकदम गरमच करायला लागतात. ह्या थंड झाल्यावर थापत नाही. आता ह्याच्यात ते सारण ठेवलेलं आपण सारण घालू ह्याच्यात. अशा प्रकारे आपण हे मासवडी आता बनवायला अशी गुंडाळून घ्यायची त्या ह्याच्या साईड. असं हे गोलाकार करून घ्यायचं आपण. अशा पद्धतीची आपली ही सुरळीत झाली मासवडीची. हे आता आपण उचलून हे साईडला ठेवूया. हे बघा हे अशा प्रकारे हे सगळं आपण मासवडीचे सारण घालून आपण हे रोल बनवून घेऊया. हे आपल्या वड्या बनवून झाल्यात. आता ह्याच्यावर कटिंग करायची आपण सुरीने. खोबरं खिसून टाकायचं थोडं. बघा अशा पद्धतीने आपल्या मासवड्या आणि त्याचा सार तयार झालाय. खाण्यासाठी तयार झाली आपली ही मासवडी. अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि हा सार आणि बाजरीची भाकरी खूप छान झाली. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा.